संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला होता। मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल झालेला होता। फरार कृष्णा आंधळेंना हत्येच्या वेळी व्हिडिओ कॉल केला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल झाल्याचं समोर येतंय। मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल केलेला होता आणि कृष्णा आंधळेनं फरार असलेल्या कृष्णा आंधळेनं हत्येवेळी हा व्हिडिओ कॉल केल्याची बाब आता समोर येते। संतोष देशमुखांच्या हत्येवेळी हा व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ कॉल आला होता। अधिक या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, हा काय प्रकार आहे? हा एक व्हिडिओ कॉल या ग्रुपवर केलेला होता कृष्णा आंधळेंना असं कळतं। संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात होती, त्यावेळेला आरोपींनी कवरेची परिसीमा गाठत जे त्यांना करता येईल ते सगळं केलेलं आहे। कारण त्यांना अमानुष छळ केला, त्यांचे कपडे जे काय आहे ते अंगावरचे काढून त्यांना व्यवस्थित करून मारहाण केली। मात्र आणि सगळ्यात महत्त्वाचं धक्कादायक म्हणजे आरोपींनी जवळपास 15 व्हिडिओ जे आहेत ते आपल्या फोनमध्ये महेश केदारनं रेकॉर्ड केलेले होते, 8 फोटो काढलेले होते। मात्र यातलं सगळ्यात धक्कादायक म्हणजे जो आरोपी या गुन्ह्यातला फरार आहे त्या कृष्णा आंधळेनं मोकारपंथी नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरती सुद्धा व्हिडिओ कॉल केलेला होता आणि संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने आम्ही मारतो आहोत, आमच्या विरोधात जाणं किती महाग पडू शकतं हे दाखवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या वरती कॉल करून संतोष देशमुखांना होत असलेल्या अमानुष मारहाण जी आहे ती त्या ग्रुपमधल्या लोकांना दाखवण्याचा आरोपीचा हेतू होता। कृष्णा आंधळेनं स्वतःच्या फोनमधून हा व्हिडिओ कॉल केलेला होता आणि तो त्या ग्रुपवरती काही मिनिटं सुरू होता। म्हणजे संतोष देशमुख यांना होत असलेली मारहाण ही फक्त व्हिडिओमध्ये कैद नाही झाली, तर तो व्हॉट्सअॅप ग्रुपमधल्या काही लोकांनी पाहिलेली आहे आणि हाच पुरावा मुंबई सीआयडीनं चार्जशीटमध्ये जोडलेला आहे। त्या चार्जशीटमध्ये कृष्णा आंधळेनं व्हिडिओ कॉल केला असल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे आणि मोकारपंथी असं या ग्रुपचं नाव होतं। त्या ग्रुपवरती हा कृष्णा आंधळेनं व्हिडिओ कॉल केलेला होता आणि तो सुद्धा पुरावा जो आहे तो सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये जोडलेला आहे। सध्या कृष्णा आंधळे फरार आहे, तो कुठे आहे आणि कुठे त्याचं वास्तव्य आहे याचा काही थांगपत्ता अद्याप तरी लागलेला नाहीये। मात्र बीड पोलीस असेल किंवा सीआयडी असतील या आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र हा कृष्णा आंधळे किती क्रूर आणि नराधम वृत्तीचा आहे यावरून स्पष्ट होतंय की फक्त संतोष देशमुख यांना होत असलेली मारहाण ही आपल्या मोबाईलमध्ये कैद न करता ती लोकांनी पाहावी, त्यांना होत असलेली मारहाण लोकांनी पाहावी म्हणूनच कृष्णा आंधळेनं व्हॉट्सअॅप ग्रुपवरती सुद्धा एक व्हिडिओ कॉल केलेला होता आणि त्याचा सुद्धा पुरावा हा सीआयडीनं आपल्या आरोपपत्रामध्ये जोडल्याचं पाहायला मिळत आहे। निखिला, धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। फरार कृष्णा आंधळेंना हत्येच्या वेळेला हा व्हिडिओ कॉल केला होता। एका मोकारपंथी या ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल करण्यात आला। संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण होत असताना कृष्णा आंधळे यांना हा व्हिडिओ कॉल केला होता। संतोष देशमुख यांना कशा प्रकारे मारहाण केली जाते ती दाखवण्यासाठी म्हणून मोकारपंथी या ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल करण्यात आलेला होता। संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळेचा हा व्हिडिओ कॉल मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। फरार कृष्णा आंधळेनं हत्येच्या वेळी हा व्हिडिओ कॉल केलेला होता। आमच्या विरोधात गेल्यानंतर काय होऊ शकतं हा दहशत निर्माण करण्यासाठीचा हा व्हिडिओ कॉल असल्याचं समोर येत आहे।